श्री दुर्गा सप्तशती अध्याय 9. निशुंभवधः. ध्यानम्. ॐ बन्धुक काञ्चनतनु रुचिराक्षमाणा शोभे भुजैतवरदा कुशपाशभा चन्द्रादनेत्र त्वयसुन्दरर्दनारी भावे तिरान शरणमी नितानन्दकाये. ॐ राजोवाच विचित्रकथा हे ऐशी स्वामी सांगितली मज देवीची महिमा भारी. रक्तबीज वदामुळे रक्तबीज हनी मेला आता शुंभने शुंभजे कर्तव्य करती कैसे ते वृत्त इच्छिते मना. ऋषी वाच रक्तबीजादी दैत्याचे निष्पान पाहता रणे शुंभ निशुंभ क्रोधाने अति संतप्त झाले. निशुंभ मत्सरे धावे घेऊन दैत्य सैनिका दैत्यनाथाचा पाहुणे क्रोध अंतरी दाटला. मागे पुढे चहूबाजू सक्रोध शस्त्र घेऊन धावती जाऊन ओटा दैत्य देवीची मारण्या. शुंभ सक्रोध तो धावे हरवी मातृका गण मारावया चंडिकेशी संग्राम झाला उभा. मेघापरी बाणवर्षा रणी चालले भयंकर. शुंभ निशुंभ ते योद्धे देवीशी युद्ध खेळती. त्यांचे बाण चंडिकेने तोडिले बाण मारुणे. घाव केले तयावीरा अंगी आघात जाहले. तीक्ष्ण तलवार हाती प्रदीप्त दान घेऊन देवीचा सेवा लक्ष्मणी मस्तकी घाव तो करी. सुरप्र बाण देवीचा निशुंभाच्या करात दिलं. ढाल तलवारीची तोडी तो मोडी तक्षणी लागता. तेव्हा सोडित तो शक्ती देवीने चक्र त्यावरी सोडणी खंडलीमध्ये द्विभाग होऊन पडे. सक्रोध शूळ तो मारी जवी देवी पाहुणे देवीने मारुनी बुक्का शूलमध्येच तोडला. चंडीवरी वर गदापैकी देवीचे शूल मारित मध्येच तोडून टाकी. ऐशी चंडी पराक्रमी परशु येऊन येता देवी बाणस फेकुनी निशुंभासी रणी तेव्हा पाडी निष्पाण भूमीशी. बंधू मारेला देवीने शुंभाचा क्रोध वाढुनी वदावया अंबिकेशी रणी तो धाव घेतसे. अनुपम भुजाट सायुध्य बसला रणी झाकले नभ शुंभाने शोभा अद्भुत ती दिसे. तो येता शंख देवीने वाजविला अतिबळे प्रत्ययाचा ओढून केला शब्द दुस्सह संगरी. घंटा ती वाजली भारी दैत्य चित्ती थरारले. दिशा नाही मरोनिया ध्वनी गेला नभावरी. तेव्हा गर्ज सिंह गज चित्कार थांबले. गर्जनेने मृगेंद्राच्या गुंजित जाहले जग. कालीने उचलून हात भुवरी मारले. दयाचा शब्द वाढून पहिले शब्द थोपवी. शिवदूती अट्टहास करिता दैत्य ते रणी. होती भयभीत कित्येक शुंभासी क्रोध दाटला. देवी म्हणे अरे दुष्ट आता इथे उभा रहा. तेने धैर्य देवतांची जय हो गर्जती मुखे. शुंभाने फेकली शक्ती ज्वाला भडकती जिच्या. देवी मानवनी बोथाटी शक्ती केली पराजित. शुंभ तेव्हा सिंहनादे गंजवी त्रयलोक हे. ध्वनी ते पडले मागे होते जे पहिले रणी. शुंभाने बाण सोडावे तोडावे तेची देवीने मारावे देवीने बाण शुंभ तोडी तया शरावी. शूलाने मारिता शुंभा आली मूर्छा पडे भूमी. डोळ्यान उघडी ऐसा निश्चित पडला खळ. निशुंभ होऊनी जागा मूर्छितून रणामध्ये. देवी काली आणि सिंहा क्रोधे धावा करीत असे. दशसहस्र बाहुनी निशुंभ चक्र फेकित. आच्छादन धनी केले चंडिकेवर त्याविरे. दुर्गम हरणी देवी क्रोधे सोडोनी ती चक्रबाण तयाचे ते तोडी क्षण न लागता. निशुंभ सैन्य घेऊन गदा हाती धरवून वदावया चंडिकेशी वेगाने शीघ्र धावला. गदा तोडली देवीने मारोनी तलवार ती. दैत्याने शूल हाताशी घेतला मारण्या तिला. चंडिका पाहुनी ऐसे शूल फेकी तयावरी. छाती फोडून त्याची शूल तो राहिला उभा. दुसरा उद्भवे दैत्य निशुंभाच्या तनूतून. देवीशी म्हणे त्वेषाने राहा उभी. देवीने खड्ग फेकून त्याचे मस्तक तोडिले. हासली जोराने दैत्य तो पडला धनी.
ह्या कठोर दानाने दैत्याचे कंठ फोडीत. कानी शिव दुती तेव्हा वधती दैत्य मंडळी. कुमारीने कितीकांशी केले निष्काम संगरी. ब्रह्मणीच्या समंत नीरे निस्तेज जाहले किती. त्रिशूने माहेश्वरीच्या चिन्ह कित्येक जाहले. वाळा येती सोळे मारी तेने मेले किती खळ. वैष्णवी चक्र सोडोनी किती दैत्याशी छेदित. ऐंद्री ती वज्र मारोनी असंख्यवधी दुर्जन. दैत्य मेलेत ते काही पाहाल त्यातुनी किती. कानी शिव दूती सिंह संहार सिंहयानी संहार मांडला. सिया चतुर्वेशराया प्राकृत भावात टिकयासे मार्कंडेय पुराणे सावर्णिक मन्वंतरे. देवी महात्म्य नमः अध्याय श्री कुलदेवता शरणार्पणमस्तु.